इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस। अफजान स्पेशल बासुंदी, फालुदा, खजूर जूस, लस्सी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। यंदाच्या वर्षीही थोरला मंगलवेढा तालीम मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या शिवभक्तांना मोफत भोजन देण्यात येणार आहे। जवळपास 25,000 लोकांना शिवभोजन देण्यात येईल अशी माहिती मंडळाचे प्रमुख अमोलबापू शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। गेल्या 5 वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून दरवर्षी शिवभक्तांच्या संख्येत वाढ होत आहे। मिरवणुकीच्या दिवशी शहरातील अनेक हॉटेल बंद असतात। आजूबाजूच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मिरवणूक पाहण्यासाठी शिवभक्त येतात। त्यांना मोफत आणि सन्मानानं शिवभोजन देण्यात यावं हा उपक्रम आहे। मंडळानं मिरवणुकीस फाटा देऊन हा उपक्रम सुरू केला आहे। 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज बाजीअण्णा मठाजवळ रिकाम्या जागेत टेबल खुर्चीवर बसून सन्मानाने शिवभक्तांना शिवभोजन देण्यात येणार आहे। सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोलापुरात अत्यंत उत्साहात साजरी होत असताना 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक सोलापूर शहरामध्ये होत असताना त्या मिरवणुकीमध्ये थोरला मंगलवेढा तालीम मंडळाच्या वतीनं आपण यावर्षी 6व्यांदा शिवभोजनाचं उपक्रम हाती घेतलेला आहे। सलग 6 वर्ष झालं आपण सातत्यानं हा कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये राबवतो। या कार्यक्रमामध्ये आपण जे शिवभक्त ग्रामीण भागातून सोलापूर शहरामध्ये मिरवणूक बघण्याकरता येत असतात, ज्या लोकांच्या पोलीस बंदोबस्तात जे पोलीस बांधव असतात या मिरवणुकीच्या संरक्षणासाठी, अशा पोलीस बांधवांसाठी या शिवभक्तांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। खऱ्या अर्थानं थोरला मंगलवेढा तालीम मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम करत असताना मी माझं भाग्य समजतो की इतका मोठं कार्य आपल्या मंडळाच्या माध्यमातून होतं आहे आणि 25,000पेक्षा जास्त शिवभक्तांना टेबल खुर्चीवरचं आपण शिवभोजन देतो। त्या शिवभोजनामध्ये आपण कुठेही वाटप करत नाही, तर टेबल खुर्चीवर ज्या पद्धतीने आपण पाहुण्यांना जीव घालतो अशा भावनेतून आपण हा कार्यक्रम साजरा करत असताना संपूर्ण जेवण त्यामध्ये असणार आहे। पुरी, भाजी, सुकी भाजी, भात आणि मसाला भात आणि शिरा असं संपूर्ण जेवण आपण ह्या शिवभक्तांसाठी त्या दिवशी उपलब्ध केलेलं आहे। मी जास्तीत जास्त शिवभक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि शहरवासियांना त्या कार्यामध्ये सुद्धा सहभाग घ्यावा, जेणेकरून आपण येऊन आपल्या हातून 4 शिवभक्तांना जर जीव वाढू शकलात तर मला खरंच आनंद वाटेल। मी हे कार्यक्रम करण्याकरता ज्या लोकांनी मदत केली, जे मंडळाचे आमचे पदाधिकारी आहेत ते अहोरात्र माझ्या पाठीमागे उभं राहतात, म्हणून एवढा मोठा कार्यक्रम करणं शक्य आहे। मी या कामात असलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांनी शिवभोजनासाठी उपस्थित राहावं असं आवाहन करतो।